मित्र नमस्कार. वीर वामनराव जोशी यांनी 1927 मध्ये लिहिलेल्या रणदुंदुभी या मराठी नाटकामध्ये एक पद आहे. परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला, सजीवीपणी घडती सारे मरण भोग त्याला. या नाट्यपदामध्येच एक कडवं आहे. असूनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला, सौख्य भोग इतरा सारे कष्ट मात्र त्याला. मित्रहो, आज सेम अवस्था स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आपल्या देशात झालेली आहे. म्हणजे त्यांच्यावर इतके आरोप करण्यात आलेले आहेत, इतके आरोप. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर देशभक्त नव्हते, तर ते एक अट्टल खोटारडे, खोटी देशभक्तीचा आव आणणारे, इंग्रजांच्या पाया पडणारे, त्यांच्या गुलामगिरीची काय म्हणतात ते गुलामगिरी स्वीकारणारे असे कोणतरी पळपुटे व्यक्ती होते. आणि हे काही व्याख्यातेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. पण त्यांना असं कोणीतरी वेगळंच रूप देणारे, वेगळं ठरवणारे महाराष्ट्रात काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतके व्याख्याते आहेत. आणि ते दिवसा उजेडी रोज दररोज ते त्यांच्या नावाने शंख फोडत असतात. आज मी त्यांना यापूर्वीच्या एका व्हिडिओतून असं उत्तर दिलेलंच आहे. मी नुकताच हेमंत टकले या व्याख्यात्यांचा, मी त्यांच्याविषयी पण अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे की ते सावरकरांचा कायम द्वेष करतात. जळी स्थळी काष्टी पाषाणे नेहमी त्यांना सावरकर दिसतात. आणि ते दिसतात, सगळ्यांना दिसतात, सावरकर प्रेमींना सुद्धा. पण त्यांचं दिसणं हे वेगळ्या ह्याच्यातून आहे. त्यांनी एक नवीन जावई शोध लावलाय. सावरकरांचं जे गीत अजरामर आहे, जे तुमच्या आमच्या ओठी येतं, आणि जे गीत ऐकताना त्याचा भाव जरी कळला नाही तरी बाहूमध्ये देशभक्ती स्फुलून येते. ते गीत म्हणजे ने मजसीने परत मातृभूमीला, सात गराम प्राण तळमळला. हे गीत त्यांनी मातृभूमीच्या ओढीनं लिहिलं नाही, तर यांनी जावई शोध असा लावला की ते म्हणे वहिनी, त्यांच्या ज्या विधवा वहिनी होत्या त्यांच्या ओढीनं लिहिलं आहे की त्यांना भेटायचं आहे. ते तिकडे एकटे इतके दिवस झालेत, इतके वर्ष झालेत, तर त्यांना भेटायचं आहे. त्यामुळे त्यांच्या ओढीनं त्याने हे गीत लिहिलेलं आहे. आता असं जावई शोध, बरं ह्यांना कोणी विचारित सुद्धा नाही की हा जावई शोध तुम्ही जो लावला, इतके वर्ष ते गीत एक देशभक्तीपर गीत म्हणून वाजत होतं, तर त्याच्या बाबत तुमच्याकडे पुरावा काय नेमका? मित्रांनो, त्यांच्याकडे पुरावा मागायला तर ते आपल्या काय समोर नसतात. ते बोलतात, आपण ऐकतो, पटेल त्यांना टाळ्या वाजवतात, नाही त्यांना ते बाजूला करतात त्यांचे विचार, पण त्यांना विचारित कोणीच नाही. या गीतामध्ये सुरुवातीच पहिलंच कडवं आहे. भूमातेच्या चरणतला तुझ धूता, मी नित्य पाहिला होता, मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. या कडव्यातलं पहिलं जे वाक्य आहे, भूमातेच्या चरणतला तुझ धूता. मला असं विचारायचं आहे, स्वतःच्या वहिनीला कोणी भूमाता म्हणतं का हो? आपला देश एकमेव असा आहे की ज्या देशाला आपण माता म्हणतो. बाकी कुठल्याही संस्कृतीत एवढी थोरवी देशाची गायली जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा आपल्या देशाचा उल्लेख भूमाता असा केलेला आहे की मला त्याच्या ओढीनं मला जायचं आहे, माझा प्राण इथे तळमळतोय. याच गीतामध्ये शेवटच्या कडव्यात ते असं म्हणतात, क पंजरी वा हरिण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैशी, भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती. आता भूविरह म्हणजे वहिनीचा विरह असतो का हो? मला तुम्ही सांगा, ह्याच्यात कुठे वहिनीचा उल्लेख तरी आहे का ओझरता? कुठे ओझरता तरी मला कोणी सांगावं. या पूर्ण काव्यामध्ये कुठेतरी वहिनीचा उल्लेख तरी आहे का? त्याने भूमातेचा, भारत मातेचा असाच उल्लेख केलेला आहे. तरी सुद्धा अर्धवट शिकलेले लोक त्यांच्या व्याख्यानाला बसतात आणि त्यांना न विचारता एक नवीन विचार, म्हणजे आपल्या समोर जे आहे, समोर जे कोणी बोलतोय ते सगळंच सत्यच बोलतोय. याच्या पलीकडं अलीकडच्या अर्धवट शिकलेल्या लोकांना काही सुद्धा स्वतःचं ज्ञान जे चालवणं म्हणतात किंवा स्वतः त्याच्यावर विचार करणं म्हणतात, ते विचार केला जात नाही. त्याच हेमंत टकलेनी एक असा आरोप केलाय. हेमंत टकलेनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असा आरोप केला आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त नव्हते म्हणे.
ते तर खुनी होते, आणि खुनी होते म्हणून त्यांना तुरुंगवास झाला होता, देशभक्तीसाठी नाही. त्यांना मला असं सांगणं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खून प्रकरणात अटक झाली मान्य आहे, पण तो खून इंग्रजांच्या अधिकाऱ्यांचा केला होता, भारतातल्या कोणाचा नाही केला. जे आरोप होते त्यांच्यावर महात्मा गांधींच्या खून प्रकरणात त्यांना अटक झाली होती, त्यांना त्याच प्रकरणातून ते निर्दोष सुटले, आणि त्यावेळी सरकार तर काँग्रेसचं होतं. मी अगोदर पण बोललेलो आहे, महात्मा गांधीजींचे सुपुत्र देवीदास गांधी यांनी त्यांचं आरोपपत्र घेण्यासाठी, म्हणजे नथुराम गोडसेंचं आरोपपत्र ते घ्यायला येत होते. त्यांना फाशीची शिक्षा त्यांना चॅलेंज करायची होती नथुराम गोडसेंची. तर त्यावेळी नथुराम गोडसेंनी त्यांना सांगितलं की माझी फाशी चॅलेंज करू नका, कारण मी आरोपी आहे, मी महात्मा गांधींना मारलाय, त्याला अनेक लोक साक्षीदार आहेत, आणि मीही ते अमान्य करीत नाही. मीही कुठेही असं म्हटलेलं नाही की मी महात्मा गांधीजींना मारलं नाही. त्यामुळे मला फासावर जायचं, मला जाऊ द्या. तुम्हाला जर वकीलपत्रच कोणाचं घ्यायचं असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घे, त्यांचा या हत्येशी काही संबंध नव्हता. ज्यावेळी एका ज्या यांच्या ह्या प्रकरणाचा जो तपास करणारा अधिकारी होता, तो मॉमेडियन होता, मुस्लिम होता, तर त्यानं ह्यांच्यावर आरोप केला. असं नथुराम गोडसेनं असं विचारलं की याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सुद्धा हात असणार, हिंदू महासभेचे अनेक कार्यकर्ते यांच्या सामील असणार. त्यावेळी नथुराम गोडसेने त्यांना उत्तर दिलं की तुम्ही माझ्या बुद्धीचा उपमर्द करताय. गांधीजींना मारण्यासाठी एकच पिस्तूल, आणि त्या पिस्तुलाचं एकच बोट काफी असतं. त्याच्यासाठी एवढी लोकांना कशाला गुंतवतं त्याच्यामध्ये? माझ्या बुद्धीवर तुमचा विश्वास नाही का की मी एवढं प्लॅनिंग करू शकतो? आणि त्याच्यातून या सगळ्या प्रकरणातून सावरकर निर्दोष सुटले. मित्रांनो, मी परत एकदा सांगतो, या व्हिडिओमध्ये महात्मा गांधीजींच्या जी हत्या झाली त्याचं समर्थन करण्याचा हेतू नाही. मी फक्त तुम्हाला खरं काय ते सांगितलं. खरं काय ते सांगितलं म्हणजे गांधीजीचं जी फॅमिली होती, जे देवीदास गांधी होते, पासून ते आता गांधीजी, आताच्या राहुल गांधींचा वगैरे आणि त्या महात्मा गांधींचा काही संबंध नाही, फक्त आडनाव त्यांचं आहे. पण आताचे सुद्धा बघितलं असाल, राजीव गांधींची हत्या झाली तर त्यावेळी सोनिया गांधी एका महिलेला, त्यातल्या 2 महिलांना फाशी झाल्यानंतर, फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांना त्यांचा कळवळा आला. नंतर अलीकडचीच गोष्ट आहे, आणि त्यांनी वर हे केला की बाबा त्यांना फाशी देण्यात येऊ नये, त्यांची फाशी माफ करण्यात यावी. गांधीजींचा इतिहास जो आहे तो असा आहे, ज्याने नथुराम गोडसेंचं असं म्हणणं होतं की मी जर गांधीजींना मारलं तर मला शिक्षा झालीच पाहिजे. कायद्याचा धाक हा सर्वांसमोर सर्वांना समान असला पाहिजे. तसंच ह्यांनी मात्र तो सर्वांसाठी समान नाही, मग महिला आहे तिला सोडून द्या, अशा भावनेच्या भरावर किंवा भावनेच्या जोरावर कायदा चालत नसतो. आणि ज्या गोष्टी आपल्याला पाळायच्या नाहीत ना, त्या करूच नाही, त्या ठेवूच नाही. या गोष्टीचं ही अशी मतसरणी, अशी विचारसरणी ही हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांची त्यावेळी होती. तर असो, आपण येऊया परत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडे. तर तुम्ही जो आरोप करताय हेमंत टकले की ते खुनी म्हणून तिथे गेले होते, त्यांना अटक करण्यात आली होती, खुनी केले होते, पण त्यांनी कुठल्याही भारतीयांचा खून केला नव्हता, तर तो इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्याचा खून करण्यात, त्याच्यामध्ये त्यांना गोवण्यात आलं होतं, किंवा त्याच्यामध्ये ते आरोपी होते. त्यांनी स्वतःही गोळ्या झाडल्या नव्हत्या त्याच्यावर. पण आता तुम्ही उद्या असं पण म्हणाल की शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा जो वध केला ते सुद्धा खुनी म्हणून होते, ते स्वराज्याचे रक्षक नव्हते. हे कसं शक्य आहे? हा, उद्या रामाला पण म्हणाल की राम हा काही चांगला राजा नव्हता किंवा तो देव नाही, त्यानं रावणाचा खून केला. अरे, खून केला मान्य आहे, पण ते कोणाचा केला, तो कुठल्या कॅटेगरीतला व्यक्ती होता, त्याचं काय योगदान आहे? उद्या सैनिकांना पण भारतीय म्हणाल, भारताच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना, की ते काय थोडी देशभक्त आहेत, ते खुनी आहे. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये अजून एवढी सुद्धा अक्कल आलेली नाही की बाबा खुनी कोणाला म्हणावं, आणि त्याने खून कशासाठी केला, त्याच्यामागची कारणं काय होती त्याच्यामध्ये. आणि त्याने प्लॅनिंग केलं बरं, त्यांनी ना पिस्तुलाचा चाप ओढला ना काय केलं, पण त्यांच्यावर असा म्हणजे ऐकणारे जे लोक आहेत ते किती वाईट. म्हणजे मला कधी कधी शिकीवच वाटते या गोष्टीची, की आपण एवढी बुद्धिमत्ता हरवत चाललेलो आहोत. मित्रांनो, याच्यात कसं आहे माहितीये का, याच्यात वातावरण आपलं एवढं दूषित झालेलं आहे की तुम्ही एकावर महापुरुषावर टीका करावी, मग त्या महापुरुषांच्या समर्थकांनी तुमचा जो कोणी महापुरुष असेल त्यांच्यावर टीका करावी. या सगळ्यांमध्ये असं होणार आहे, आपले सगळे महापुरुष आहेत ना, सगळे महापुरुष हे एकेकाळी समुद्रात बुडवून टाकले जातील, आणि आपण परदेशातले जे कोणी महापुरुष आहेत
त्यांचं पूजन करू. हे भविष्यात होणार आहे, लक्षात ठेवा. हे भविष्यात नक्की होणार आहे, कारण ही नासकी लोकी भारताच्या पोटी जे जन्माला आलेले आहेत, ती भारताची औलाद आहे किंवा भारताचे ते सुपुत्र आहेत असं मानणंच योग्य नाही, चुकीचं आहे ते. कारण भारताच्या पोटी, भारत मातेच्या पोटी अशी लेकरं कधी जन्माला येत नव्हती आणि ती आताच्या सुद्धा काळात येणार नाही. जी भारताच्या मातीत जगतात, वाढतात, हितलं खातात आणि दुसऱ्याच्या देशाचे गोडवे गातात, त्यांना आपले लेकरं म्हणूच नाहीत. ती आपली लेकरच नाही. आणखी एक मला हेमंत टकलेंना सवाल आहे. तुम्ही सावरकरांच्या देशभक्तीवर संशय घेता. मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या दिवसाचे 24 तासातला किती वेळ देशासाठी देता हो? की चला आपला देश पुढे गेला पाहिजे, आपला समाज पुढे गेला पाहिजे. समाज म्हणजे अखिल मानव समाज, मी कुठला समाज म्हणत नाही. आपला समाज पुढे गेला पाहिजे, आपला महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, याच्यासाठी आयुष्यातला किती वेळ दिलात तुम्ही आणि आता किती देताय सांगा ना. तुम्ही फक्त ह्या महापुरुषाचे वापाडे काढ, त्या महापुरुषाचे वापाडे काढ, ह्याच्या पलीकडे तुमचं तत्वज्ञानच नाही ना. तुमची जी सगळी व्याख्यानं आहे ती सावरकरांच्या विरोधानेच भरलेली आहेत. बाकी सगळे महापुरुष चांगले होते, सावरकर फक्त वाईट होते. उद्या जर हेमंत टकलेने असं म्हटलं की सावरकरांनी जी लिहिलेली साहित्य संपदा आहे ती त्यांची स्वतःची नाहीच, ती ते इंग्रज अधिकारी होता बारी, ज्यांच्या सावरकरांशी खूप वाजायचं असं, ज्याच्यावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत की त्याच्याशी आपलं कसं वाजायचं वगैरे, तर त्या बारींनी त्यांना लिहून दिलेले आहेत, त्यांची ते विचार आहेत आणि हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःच्या नावावर जिरवले. असं जर हेमंत टकलेंनी नवीन शोध लावला तर तुम्हा आम्हाला वेगळं वाटण्याची गरज नाही. मी तुम्हाला मग सुरुवातीलाच म्हटलं, असून खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, अशी आताची पिढी आहे. जो मालक आहे या ह्याचा, म्हणजे मालक म्हणजे काय, स्वातंत्र्यवीर सावरकर एकटेच मालक नाहीत, पण मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, ते अनेक मालकांपैकी एक आहेत. सगळे महापुरुष हे आपल्यासाठी दैवत आहेत, देव आहेत आणि ते असायला पाहिजे. त्यांच्यावर चिखल उडवणारे, त्यांच्यावर थुंकणारे आपण कोण? मी नथुराम गोडसे बोलतोय. या नाटकामध्ये एक सुंदरसं वाक्य आहे मित्रांनो, तुम्हाला आवडेल ते नथुराम गोडसेंच्या तोंडी घातलंय म्हणून नथुराम गोडसेंचं नाहीये, पण त्या लेखकाने खूप छान वाक्य घातलंय. मी तुम्हाला ते ऐकून दाखवतो. ज्यावेळी आपण नेहमी म्हणतो की सूर्याला ग्रहण लागतं, पण सूर्याला ग्रहण कधीच लागत नाही. तुम्ही जर चंद्रावर जाऊन पाहिलात तर तुम्हाला कळेल सूर्याला कधीच ग्रहण लागत नाही. ज्यावेळी तुम्हाला वाटतं की सूर्याला ग्रहण लागतं त्यावेळी सूर्याकडे पाहण्याची तुमची जागा चुकलेली असते. मित्रांनो, या 2-4 वाक्यांमधून तुम्हाला कळलं असेल की मला काय म्हणायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला. आणि हो, तुम्ही जर सावरकर प्रेमी असाल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये जय सावरकर अशी कॉमेंट्स करा. मित्रांनो, पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.